Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। काल विधानसभा निवडणुकांचा निकाल लागलेला आहे। महायुतीच्या सर्वात जास्त जागा महाराष्ट्रातून निवडून आलेल्या आहेत। मात्र या 288 विधानसभा मतदारसंघात काही असे आमदार आहेत जे फक्त काठावर पास झालेत, म्हणजे अत्यंत कमी लीडने ते निवडून आलेले आहेत। आणि यात गमतीशीर गोष्ट अशी की हे जे 12 आमदार आहेत त्यात काही दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे। त्यामुळे जाणून घेऊयात की नेमकं काठावर पास झालेले हे 12 आमदार कोण आहेत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। अत्यंत कमी लीडने निवडून आलेल्या या 12 आमदारांच्या यादीतलं पहिलं नाव आहे ते म्हणजे मुफ्ती मोहम्मद यांचं। मुफ्ती मोहम्मद हे MIM कडून मैदानात होते। मालेगाव मध्यमधून ते निवडणुकीच्या रिंगणात होते आणि मुफ्ती मोहम्मद यांच्या विरोधात एजाज बेग हे काँग्रेसकडून त्यांच्या विरोधात होते आणि मुफ्ती मोहम्मद वर्सेस एजाज बेग यांच्या लढतीमध्ये मुफ्ती मोहम्मद विजयी झालेले आहेत। मात्र फक्त 162 मतांनी त्यांनी एजाज बेग यांचा पराभव केलेला आहे आणि ते निवडून आलेले आहेत। दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे साकोली विधानसभा मतदारसंघ। साकोलीतून काँग्रेसचे नाना पटोले तर भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर अशी लढत होती। या लढतीत नाना पटोले अत्यंत कमी लीडने म्हणजे 208 मतांनी निवडून आलेले आहेत। आणि पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून मंदा म्हात्रे यांना मैदानात उतरवण्यात आलेलं होतं, तर शरद पवार गटाकडून संदीप नाईक हे मैदानात होते। या लढतीमध्ये मंदा म्हात्रे फक्त 377 मतांनी निवडून आलेले आहेत। पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे बुलढाणा विधानसभा मतदारसंघ। बुलढाण्यात शिंदे गटाकडून संजय गायकवाड यांना उमेदवारी दिलेली होती, तर त्यांच्या विरोधात उभाटाने जयश्री शेळके यांना रणांगणात उतरवलेलं होतं। या लढतीमध्ये संजय गायकवाड विजयी झालेले आहेत, मात्र फक्त 841 मतांनी त्यांनी जयश्री शेळके यांचा पराभव केलेला आहे। पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोला पश्चिम मधून काँग्रेसकडून साजिद खान विरुद्ध भारतीय जनता पार्टीकडून विजय अग्रवाल अशी लढत झाली होती। या लढतीमध्ये साजिद खान विजयी झालेले आहेत। 1283 मतांनी त्यांनी अग्रवाल विजय यांचा पराभव केलेला आहे। पुढचा आहे नवापूर विधानसभा मतदारसंघ। नवापूर हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातला एक विधानसभा मतदारसंघ आहे। नवापुरातून काँग्रेसकडून शिरीष कुमार नाईक यांना उमेदवारी दिलेली होती, तर त्यांच्या विरोधात महायुतीनेही उमेदवार उभा केलेला होता, पण महायुतीच्या उमेदवारापेक्षाही तगडी फाईट अपक्ष उभ्या असलेल्या शरद गावित यांनी दिलेली आहे। शरद गावित यांचा शिरीष कुमार नाईक यांनी 1121 मतांनी पराभव केलेला आहे। पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कर्जत जामखेडमधून शरद पवार गटाचे रोहित पवार विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे राम शिंदे अशी तगडी फाईट पाहायला मिळाली होती। आणि या लढतीमध्ये या अटीतटीच्या सामन्यामध्ये रोहित पवार 1243 मतांनी निवडून आलेले आहेत। याचा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे जोगेश्वरीत उद्धव ठाकरे गटाने अनंत नार आणि त्यांच्या विरोधात शिंदे गटाने मनीषा वायकर यांना उमेदवारी दिलेली होती। या अटीतटीच्या लढतीमध्ये अनंत नार यांनी मनीषा वायकर यांचा 1541 मतांनी पराभव झालेला आहे, म्हणजे अगदी काठावर अनंत नार पास झालेले आहेत। पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्सोवा विधानसभा मतदारसंघ। वर्सोव्यातून उद्धव ठाकरे गटाकडून हारून खान यांना उमेदवारी दिलेली होती, तर त्यांच्या विरोधात भाजपने भारती लवेकर यांना मैदानात उतरवलेलं होतं। या लढतीमध्ये हारून खान विजयी झालेले आहेत। जवळपास 1600 मतांच्या लीडने ते जिंकून आलेले आहेत। पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघ। माहीममधून उद्धव ठाकरे गटाने महेश सावंत यांना उमेदवारी दिलेली होती, तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर मैदानात होते आणि या दोघांच्या सोबत मनसेने अमित ठाकरे यांनाही रणांगणात उतरवलेलं होतं। मात्र यात महेश सावंत यांनी अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांचा पराभव केलेला आहे। जवळपास 1316 मतांनी त्यांनी सदा सरवणकर यांचा पराभव केलाय। पुढचा जो महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघ। पारनेरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने काशीनाथ दाते यांना उमेदवारी दिलेली होती आणि त्यांच्या विरोधात राणी लंके म्हणजे निलेश लंकेंच्या पत्नी यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी दिलेली होती। या अटीतटीच्या लढतीमध्ये काशीनाथ दाते यांनी 1526 मतांनी राणी लंके यांचा पराभव केलेला आहे। आणि या विधानसभा निवडणुकीतल्या या 12 आमदारांच्या काठावर पास झालेल्या 12 आमदारांच्या यादीतलं शेवटचं नाव आहे ते म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातल्या अजित पवार गटातले दिलीप वळसे पाटील यांचं त्यांच्या विरोधात होते शरद पवार गटाचे देवदत्त निकम,
दिलीप वळसे पाटील यांनी जवळपास 1523 मतांनी देवदत्त निकम यांचा पराभव केलेला आहे. आता आपण जी 12 आमदारांची नावं बघितली ती आमदार होती जी अत्यंत काठावर पास झालेली आहेत. मात्र ओव्हरऑल या एकंदरीत काल लागलेल्या या निकालाविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.